विचाराचे पवार साहेबांवर प्रेम करणारी लोक ही पक्षात आली। माडावालेने त्याला पण बाहेर काढले। कांबळे साहेब, आता मला प्रश्न पडलाय, दादा कुणाला म्हणायचं? जे ईडीच्या भीतीने लाचारी पत्करतात त्याला दादा म्हणायचं? हा माझा माडावाल्याला प्रश्न आहे का? ईडीच्या त्या ठिकाणी छातीवर पाय ठेवून पवार साहेबाला स्वाभिमानासाठी महाराष्ट्राच्या साथ देणाऱ्या विजयदादाला दादा म्हणायचं? शेवटी आता दादा कुणाला म्हणायचं हे ठरवायला लागणार आहे। आणि हा म्हाडा मतदारसंघ तर खूप स्वाभिमानी मतदारसंघ आहे। या मतदारसंघानं मी टीव्हीला बघितलं, कोकाटे साहेब, कांबळे साहेब, की मराठा मोर्चाच्या आरक्षणात कुणीतरी कोणत्या नेत्याचा मुलगा म्हणला की आम्ही गाड्या दिल्या तर लोकांना 1-1 रुपयाची मनी ऑर्डर करून त्याचे पैसे परत दिले। हे स्वाभिमानी म्हाडाचे लोक आहेत। आज ज्या लोकांना पवार साहेबांनी सगळं दिलं ती लोक पवार साहेबाला सोडून गेली। सोडून जात असताना त्यांना वाटायचं की पवार साहेबांचं राजकारण हे आमच्यामुळे आहे। बरंच दिसते सोडून गेली, नाही तर पवार साहेबांनी लहान लेकराप्रमाणे सांभाळलेला पक्ष त्यांनी चोरला। धैर्यशील भैया, या सगळ्या लोकांना असं वाटायचं की शरद पवार साहेबांचं राजकारण आमच्यामुळे। आणि हे सगळं बघून मला एक गोष्ट आठवली। एक गाढव असतंय, त्या गाढवावर ऋषी बसून फिरायचे आणि ऋषी बसून गाढवावर फिरायचे म्हणून गावातली लोक रांगोळ्या करायचे, गाढवाच्या पायावर पाणी वाटायचे। त्या गाढवाला माहित नव्हतं की हे सगळं ऋषीच्या स्वागतासाठी चाललंय। पण कालांतराने त्या ऋषीला असं गर्व व्हायला लागला आणि त्याला असं वाटायला लागलं की हे जे स्वागत होतंय, लोक जे माझ्या पायावर पाणी घालतायत, रांगोळ्या घालतायत, हे सगळं हे माझ्या स्वागतासाठी होतंय। पण एक दिवस मग गाढव ऋषीला सोडून एकटाच गावाकडे फिरायला निघातो आणि ज्या वेळेला ऋषी गाढवाला सोडून एकटा जातो त्यावेळेला गाढवाच्या लक्षात येतं की ऋषी आपल्या डोक्यावर आपल्यावर बसलेले नसले तर गावात त्या गाढवाला कुत्र देखील विचारत नाही आणि मग त्या गाढवाला उकंड्यावर जावं लागतं। तसं काही राजकीय गाढवांचं झालं। शरद पवार साहेब सोडल्यावर त्यांची काय लायकी आहे, काय पात्रता आहे, ही महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना दाखवून दिली। मित्रांनो, आज इच्छुक भरपूर आहेत, पण आपल्याला परत विजयदादा या ठिकाणी आलेत। शरद पवार साहेबांच्या विचाराचा हा जिल्हा आहे आणि परत हा जिल्ह्यात शरद पवार साहेबांचा विचार आपल्याला घेऊन जायचा आहे। काही लोक जे फोन उचलत नव्हते, धैर्यशील भैया तुमचे, पवार साहेबांचे, जयंत पाटील साहेबांचे, सुप्रियाताईचे, ते आता पवार साहेबाला भेटायला रांगेत जायला लागलेत। तिकडचे फोटो काढून इकडे व्हायरल करायला लागलेत। आम्ही तुमचेच कसे आहेत हे सांगायला लागले। खरं तर ते लोक देखील 2019लाच त्यांनी पिशवी भरली होती, त्यांना 19ला जायचं होतं, पण लोकांच्या मध्ये आपण गेल्यावर निवडून येणार नाही हे कळल्यावर परत पिशवी त्यांनी टेकवलेली आहे आणि परत ती लोक गेली। आता जे गेलेत ते गेलेत। आम्हाला सुप्रियाताईंना, अमोलदादाला विनंती करायची आहे की ज्यांनी पवार साहेबांचा पक्ष चोरून घेताना त्या ॲफिडेव्हिटवर सही केली त्या एकाही माणसाला आता आपण परत घेऊ नये, ही कार्यकर्त्याची भावना आहे। जे लोकसभेच्या अगोदर आपल्यात आले त्याच्यापैकी आपण कुणाचाही विचार करा, कारण ह्या लोकांनी पवार साहेबाला ह्या वयात त्रास दिलाय। बरं, पवार साहेब कशासाठी ह्या वयात लढतायत? 84 वर्ष पवार साहेबांचं वय झालं। आज विजयदादा इथं आले, त्यांचं 81 वय। ही लोक काय लढतायत? ह्यांना काय आता मुख्यमंत्री व्हायचंय? ह्यांना काय पद भोगायचंय महाराष्ट्रामध्ये? पण या महाराष्ट्राचा जो शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे, तो विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आज पवार साहेब त्या ठिकाणी झटतायत। खरं तर पवार साहेबाला घेरण्यासाठी हे दिल्लीवाले त्रास देत आहेत आणि म्हणून ह्या सगळ्या लोकांना आपल्यातून त्या ठिकाणी अमोलदादा काढलंय। पवार साहेब एकच म्हणत असतील, अगर मैं झुक जाऊं तो मसला हल हो जाएगा, अगर मैं झुक जाऊं तो मसला हल हो जाएगा, मगर इससे मेरे किरदार का कत्ल हो जाएगा। जो विचार पवार साहेबांनी मागच्या 55-60 वर्षात जोपासलाय त्या विचारापासून पवार साहेबांना फारकत घ्यावी म्हणून ईडी, सीबीआय, घरात भांडणं, ही सगळी उद्योग केली गेली। पण आदरणीय पवार साहेबांनी या सगळ्यापेक्षा मला सत्ता महत्वाची नाही, मला त्या ठिकाणी एखादं पद महत्वाचं नाही, तर मला या महाराष्ट्रामध्ये जो पुरोगामी विचार मी जोपासलाय, यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार जोपासलाय, तो विचार महत्वाचा आहे आणि त्या विचारानं आदरणीय पवार साहेब आज काम करतायत। आज सगळे जे लोक गेलेत
हे सगळे का गेलेत? एक गुजरातचा तडीपार येतो आणि पवार साहेबांवर आरोप करतो की पवार साहेब हे भ्रष्टाचाराचे सरदार आहेत. त्या गुजरातच्या तडीपाराला मला प्रश्न विचारायचा आहे की 71,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप तुम्ही कुणावर केला? कुणावर केला? माड्यावाल्याने, देवेंद्र फडणवीसने 71,000 कोटीचा आरोप कुणावर केला? अजित पवार. ते आज कुठे आहेत? तुमचे उपमुख्यमंत्री ज्या भुजबळ साहेबाला तुम्ही 2.5 वर्ष जेलमध्ये ठेवलं, ते तुमचे मंत्री ज्या प्रफुल्ल पटेलचे सीजे हाऊसचे 2 मजले सील केले, ते तुमचे राज्यसभेचे खासदार, आणि तुम्ही आमच्यावर आरोप करताय. अरे ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे तुम्ही 2014ला, आज सगळे भ्रष्टाचारी तुम्ही घेतले. म्हणजे या लोकांची अवस्था धैर्यशील भैया अशी झाली, वो निकले थे तवायफों के कोठे बंद करने, वो निकले थे तवायफों के कोठे बंद करने, सिक्कों की खनक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे. आज सगळे भ्रष्टाचारी कुठे आहेत? तर ते सगळे भ्रष्टाचारी भारतीय जनता पार्टीत आहेत. आज बेरोजगारी वाढली, महागाई वाढली, याच्यावर राजकारण करायच्या ऐवजी मराठा ओबीसी वाद कसा लागल, हिंदू मुस्लिम वाद लावायची सुरुवात झाली. आता काल परवा 1-1.5 फूट उंचीचा नेता तो सांगायला लागला की आमके आमके आरक्षण मागणारे मनोज जरांगे पाटील हे आधुनिक जिना आहेत, त्यांच्यामुळे मुसलमानाचा फायदा झाला. अरे बाबांनो, तुम्ही सरकारमध्ये बसलाय, आरक्षण द्यायचं नाही द्यायचं, काय मागणी मान्य करायची तुम्ही निर्णय घ्या. पण तुम्ही एखाद्या 2 समाजामध्ये वितुष्ट आणायचं, 2 धर्मामध्ये वितुष्ट आणायचं, हा कार्यक्रम तुमचा सुरू झालाय. म्हणजे आता हिंदू मुस्लिम वाद कसा लागल, हे विशालगडाच्या प्रकरणावरून आपण बघितलं की आता मुस्लिम हिंदू वाद लावायचा आहे. मराठा ओबीसी वादात त्यांना अपयश आलं. पण मित्रांनो, आपल्याला महागाई बेरोजगारीवर हे निवडणूक लढवायची आहे, गद्दारीवर ही निवडणूक लढवायची आहे. महाराष्ट्र महागाई बेरोजगारी आणि गद्दारीवरच ही निवडणूक लढवणार आहे. आमच्या प्रश्नावर ही निवडणूक लढवणार आहे. जे जातीपातीचं राजकारण करायला बघतात त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो. मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है. आज शेतकरी आत्महत्या करतोय, जवान मरतोय, आणि हे लोक जातीपातीमध्ये राजकारण करतायत. खरं तर अजून आपल्याला सुप्रियाताईंचं, अमोलदादांचं भाषण ऐकायचंय, म्हणून मी जास्तीचा वेळ घेणार नाही. पण ज्यांनी आपला वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प 1,58,000 कोटीचा, 2 लाख युवकांना नोकरी देणारा ज्यांनी गुजरातला नेला, टाटा इयरबसचा प्रकल्प ज्यांनी गुजरातला नेला, सेफ्रॉनचा प्रकल्प ज्यांनी गुजरातला नेला, रिझर्व्ह बँकेचं ऑफिस ज्यांनी गुजरातला नेलं, त्या ठिकाणी हिऱ्याचा व्यापार ज्यांनी गुजरातला नेला, आता काल परवा महिंद्राचा नाशिकचा प्रकल्प 25,000 कोटीचा, तो देखील जे गुजरातला घेऊन चाललेत. अरे मग सगळे प्रकल्प आमचे जर तुम्ही गुजरातला घेऊन जाणार असाल तर मतं मागायला देखील गुजरातला जा, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मतं मागायचा अधिकार नाही, ही सांगायची वेळ आली. आणि म्हणून आता विजयदादा परत पवार साहेबाच्या सोबतीला आहेत. म्हणून 1999 आणि 2004ची परत आपल्याला धैर्यशील भैया पुनरावृत्ती करावी लागणार आहे. हा सोलापूर जिल्हा पवार साहेबाचा बालेकिल्ला हे दाखवण्यासाठी इथं माढ्यात आपल्याला पवार साहेबाच्या विचाराचा आमदार निवडून द्यायचाय ना. एवढ्या कमी आवाजात कसं? कोण कारखान्यातून सभा ऐकत असेल, कोण कुठून ऐकत असेल, त्यांच्या कानठाळ्या बसल्या पाहिजे राव. द्यायचाय का आमदार निवडून? मग मी घोषणा देतो, हात वर करून घोषणा द्या. आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा. ज्याचा हात खाली आहे समजून घ्या, विरोधी पार्टीचा खबऱ्या आपलं काय चाललंय ऐकायला आलाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, देश का नेता कैसा हो, विजय दादा तुम आगे बढ़ो, जयंत पाटिल साहब तुम आगे बढ़ो, सुप्रिया ताई तुम आगे बढ़ो, अमोल दादा कोल्हे तुम आगे बढ़ो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद साहेब, धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.